नावाजलेले संघ आहेत. चढाई करण्यासाठी जैन भाटीमेरा संघाचा चढाईवीर या ठिकाणी निदान रेषेवर त्याला रोखलंय. पहिलीच चढाई या ठिकाणी, परंतु निदान पार केले त्याने. अद्याप चढाई चालू आहे. या ठिकाणी पहिलीच चढाई आहे. पहिल्या दिवसातील दुसरा सामना आदर्श मिरजोळे विरुद्ध जैन भाटीमेरा. आता मात्र चढाई करण्यासाठी आलाय तो मिरजोळे संघाचा एक नंबर चढाई. खोलवर चढाई अतिशय सुरेख मध्यरक्षाला पाय टिपण्याचा प्रयत्न केलाय आणि पहिला गुण मिळवतो तो आदर्श संघ. राज पाडावे सामन्यातील पहिला चढाईच्या पद्धतीने घेतलेला हा पहिला गुण. दरम्यान चढाई करण्यात परत दुसरी चढाई येईल सलग जैन भाटीमेरा चढाईवीराची आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परतलेत. आता मात्र चढाई करण्यासाठी आदर्श मिरजोळे संघाचे 7 नंबर चढाईवीर 6 खेळाडू मैदानामध्ये आहेत. ते भाटीमेरा संघाचे बोनस मारण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी अद्याप चढाई चालू आहे आणि निदान पार करून पुन्हा मध्य रेषेवर येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परत आणि बोनस पॉईंट मिळवला. या ठिकाणी आदर्श संघाच्या 7 नंबर चढाईवर थर्ड रेड या ठिकाणी पाहूया. फोरवर चढायला सुरुवात केली आणि एक पॉईंट मिळतोय तो भाटीमेरा संघाला आणि आपल्या एका धावेने खातं खोलतोय संघाचं भाटीमेरा संघ. आणि या ठिकाणी एक बक्षीस आहे. एकाच चढाई जो 3 खेळाडू बाद करेल त्याला दादा गेरडे यांच्याकडून 105 रुपये पारितोषिक आहे. दरम्यान चढाई करतो 1 नंबर चढाईवीर. एक यशस्वी असा चढाईवीर आहे तो आदर्श मिरजोळे संघाचा. पहिल्याच चढाईत त्याने बोनस पॉईंट घेतला होता आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परतलाय. चढाई करण्यासाठी भाटीमेरा संघाचा स्वतः कर्णधार या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय. मध्यरेषेवर येऊन चढाई चालू ठेवले. पहिलीच चढाई ती आणि बोनस पॉइंट मिळवलेला आहे. पंचाने मान्य केलाय आणि गुणफलकामध्ये भर पडते. पुन्हा एकदा राज पाडावी चढाई करण्यासाठी भाटीमेरा संघाच्या क्षेत्राच्या या ठिकाणी खोलवर चढाई आणि अतिशय सुंदर प्रयत्न केला तो बोनस मारण्याचा, परंतु पाय घसरून तो पडला आणि पकड केले ते भाटीमेरा संघाच्या खेळाडूंनी. आणि अतिशय सुरेख अशी चढाई म्हणता येतील. खोलवर चढायला सुरुवात केली. मध्यरक्षाने पकडण्याचा प्रयत्न केला आणि तेवढीच अशी उंच उडी मारून 4 खेळाडू बाद केले. आणि या ठिकाणी एक बक्षीस होतं. एकाच खेळाडू 3 खेळाडू बाद करायचे, पण या खेळाडूने 4 खेळाडू बाद केले आणि बक्षीस मिळवलं ते दादा गेरडे यांच्याकडून 105 रुपयाचं अतिशय सुरेख पकड म्हणता येईल या ठिकाणी होते ती भाटीमेरा संघाकडून पाहायला मिळाली. आणि अशा ठिकाणी लोन जोडतोय तो आदर्श मिरजोळे संघावरती आणि या ठिकाणी 3 पॉईंट मिळत आहेत ते भाटीमेरा संघाला. पुन्हा एकदा 17 नंबरचा यशी प्रदान केलेला चढाईवीर. या आधीच्या चढाईमध्ये त्यांनी 4 खेळाडू बाद केले होते. अतिशय सुरेख अशी चढाई केली. पुन्हा एकदा बोलायचं तितकीच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते आदर्श मिरजोळे संघाचं. परंतु या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही संघ असे तुल्यबळ म्हणता येतील. मग अशी याच चढाईवीराने 4 खेळाडू बाद, परंतु तितकीच दाद देता येईल ती आदर्श मिरजोळे संघाच्या खेळाडूंना. आता मात्र त्याचा गडी बाद केलाय तो आदर्श संघाने. दरम्यान चढाई करतोय तो आदर्श संघाचा 7 नंबर चढावी. खोलवर चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. आता मात्र चढाई करण्यासाठी कांबळे सूरज कांबळे चढाई करतोय. या ठिकाणी पाहूया. या आधी पहिली चढाई केली होती त्याच कोपऱ्यामध्ये त्यांनी बोनस पॉईंट मिळवला होता, परंतु निदानेश्वर चढाई संपून मध्यरेश्वर चढाई चालू आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहेत. आदर्श संघाचा 1 नंबर चढाईवीर. आता मात्र 6 खेळाडू मैदानामध्ये असताना चढाई करतोय तो मला या ठिकाणी बोनस ऑन आहे. पाहूया या ठिकाणी खोलवर
चढाई केल्याने तितकीच सुरेख अशी मध्यरक्षक पकड म्हणता या ठिकाणी बोनस मिळवलाय, परंतु तितकीच यशस्वी असं पकड केली ती भाटीमेरे संघाच्या मध्यरक्षकाने। या ठिकाणी 1-1 पॉईंट दोन्ही संघांना मिळतोय। दरम्यान चढाई करण्यासाठी भाटीमेरे संघाचा 3 नंबर चढाईवीर आणि मग सुरेख असं मध्यवेळी टिपण्याचा प्रयत्न केला होता। अद्याप चढाई चालू आहे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय। अरे या ठिकाणी झटापट अतिशय सुरेख म्हणता ती चढाई म्हणताय 7 नंबर खेळाडूची या ठिकाणी पावे पंच किती खेळाडू बाद करतायत। 3 खेळाडू बाद केलेत। सुंदर अशी चढाई म्हणता येईल या खेळाडूची। दोन्ही संघ असे तुल्यबळ आहेत। या ठिकाणी 1 पॉईंट नेला, 4 पॉईंट केले तर दुसऱ्या याला त्याची पकड करतायत। पुन्हा एकदा यशस्वी असा चढाईवीर आहे, डुओ डायरेक्ट आहे। या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय आणि बोनस पॉईंट पंचांनी मान्य केला आहे। थर्ड रेड होती, जर या ठिकाणी बोनस नाही मारतो तो कदाचित चढाईवीर बाद झाला असता। पुन्हा एकदा चढाई करण्यासाठी आदर्श मिळू संघाचा 1 नंबर चढाईवीर। 4 खेळाडू मैदानामध्ये आहेत ते भाटीमेरे संघाचे। अद्याप चढाई चालू या ठिकाणी पाहूया, खोलवर चढाई आहे परंतु गडी टिपण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत नाही। चढाई संपून आपल्या संघाकडे परततो। पुन्हा एकदा 17 नंबरचा चढाईवीर आदर्श मिरजोई संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये उंच पुराशा चढाईवीर आहे आणि या ठिकाणी पाहूया अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल आदर्श मिरजोई संघाचं आणि बाद होतोय तो भाटीमेरे संघाचा 17 नंबरचा चढाईवीर। जितकी चढाई सुंदर आहे तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील आहे ते आदर्श संघाचं। दरम्यान पुन्हा एकदा 1 नंबरचा चढाईवीर। या ठिकाणी जर भाटीमेरे संघाने या चढाईला पकडलं तर 2 खेळाडू 2 पॉईंट मिळण्याची शक्यता, परंतु सुंदर अशी चढाई म्हणता येईल तितक्याच पद्धतीने 1 गडी बाद करतोय तो आदर्श संघात चढाई। आता मात्र सूरज कांबळे चढाई करण्यासाठी आलाय आदर्श मिरजोई संघाच्या क्षेत्रात। या ठिकाणी खोलवर चढाई आहे, बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय। पुन्हा चढाई चालू आहे, बोनस देखील घेतलाय खेळाडूने, मागे राहून बोनस दिला आणि मध्य रेषेवर येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय। आता मात्र 2 खेळाडू मैदानामध्ये असताना एक यशस्वी असा चढाईवीर आदर्श मिरजोई संघाचा। दरम्यान खोलवर चढाईला सुरुवात करतात ते, मध्ये सावध परित घेतात आणि त्यात चढाई चालू आहे। पाहूया 2 वरती 1 चाललेला सामना, कोरप्रेक्षाला पायन टिपण्याचा प्रयत्न आणि अतिशय सुरेख म्हणता येईल या ठिकाणी चढाईवीर 1 गडी बाद करतोय। पकड करण्याचा प्रयत्न केला होता, अयशस्वी अशी पकड म्हणता येईल या राज पाडाव्याची यशस्वी अशी चढाई म्हणता येईल। या ठिकाणी पुन्हा एकदा सूरज कांबळे बोनस घेतलेला आहे। अद्याप चढाई चालू आहे, मात्र एकच आणि या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई केले परंतु आणि पाहूया झटापट पाहायला मिळते आणि बाद होतोय तो सूरज कांबळे। सुरेख अशी चढाई आपल्याला पाहायला मिळाली होती, तितके सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आदर्श मिरजोई संघाकडून आणि अक्षताने लोन चढतोय तो भाटीमेरे संघावरती। पुन्हा एकदा राज पाडावे आदर्श मिरजोई संघात चढावे 1 नंबरची जर्सी प्रदान केले। सावधगिरीने चढायला सुरुवात केली परंतु या सामन्यामध्ये सुंदर अशी यशस्वी अशी चढाई केली त्यांनी। बऱ्याचशा चढाईमध्ये त्यांनी पॉईंट मिळवले परंतु ही चढाईमध्ये सावधगिरी चढाई चालू आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परतलेत। आता मात्र चढाई करण्यासाठी आर्यन उंच पुराशा चढाईवीर याने देखील आपल्या चढाई यशस्वी केल्या आहेत परंतु काही चढाई अयशस्वी झाल्या पकड करण्या आणि या ठिकाणी पकड करण्याचा अयशस्वी अशी प्रयत्न झाला तो आदर्श मिरजोई संघाकडून आणि 1 गडी बाद करतो तो आर्यन। पुन्हा एकदा पाडावे चढाई करण्यासाठी भाटीमेरे संघाचे तरीक्षण। आता मात्र 7 दिवसाची खेळाडू मैदानामध्ये आहेत ते भाटीमेरे संघाचे। दरम्यान चढाई करतोय तो पाडावे, खोलवर चढाई या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय, खोलवर प्रयत्न केला या ठिकाणी। पुन्हा एकदा पाहूया मध्य रेषेवर चढाई चालू ठेवले, पाहूया पंच कोणता निर्णय बोनस घेतलाय का आणि बोनस
मान्य केलाय तो पंचाने. 1 गुण मिळतोय तो आदर्श मिरजोळ संघाला. दरम्यान चढाई करण्यासाठी सूरज कांबळे. आता मात्र 6 खेळाडू मैदानामध्ये येते आणि या ठिकाणी पाहूया अयशस्वी असा प्रयत्न आणि बाद होतोय तो कोपरक्षक आदर्श मिरजोळ संघाचा. दरम्यान चढाई करणे पुन्हा एकदा राज पाडावे. या आधीच्या चढाईमध्ये बोनस घेतला होता. निदान देशा पार करून चढाई सुरुवात ठेवले. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा बोनस पाडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय कारण तो कोपरक्षक मागे आहे. पण तितकाच दुसरा कोपरक्षक तयारी नाही की जर बोनस घेतला तर तिकडनं टर्न लावून त्याला पकडण्याचा प्रयत्न करा आणि चढाई संपून आपल्या संघात परत आहेत. चढाई करणे 17 नंबरचा माटीमेरा संघात चढाईवीर. या ठिकाणी पुन्हा एकदा सलग 3री चढाई आहे ती पाडाव्याची. या ठिकाणी खोलवर चढाई पाहूया. 1 गडी बाद केलाय. कशी चढाई म्हणता येईल. आणि या ठिकाणी बोनस मिळवलाय तो जय भीम संघाचा आर्यन कांबळेने. दरम्यान चढाई करण्याची 7 नंबर चढाईवीर आदर्श मिरजोळ संघाचा बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय. मथुरा शर्यत चढाई चालू आहे या ठिकाणी आणि बोनस पॉइंट देखील या ठिकाणी मिळतोय. दरम्यान चढाई करण्याची कांबळे आणि या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई होती. 1 गडी बाद कराय दुसरा देखील गडी बाद कराय. 2 पॉइंट या ठिकाणी मिळतात ते सूरज कांबळेला. दरम्यान चढाई करण्याची राज पाडावे चढाई चालू आहे. या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई बोनस पाडण्याचा प्रयत्न करतोय आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. पुन्हा एकदा सूरज कांबळे. या आधीच्या चढाईमध्ये 2 खेळाडू बाद केले होते. आता मात्र 4 खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि कांबळे चढाई करतोय. या ठिकाणी खोलवर चढाई आहे. दोन्ही कोपऱ्यामध्ये चाललेली चढाई आणि खोलवर चढाई कोपरक्षक बाद करण्याचा प्रयत्न केला आहे पण तो अयशस्वी पकड आणि बाद होतोय तो कोपरक्षक आदर्श मिरजोळ संघाचा. पुन्हा एकदा राज पाडावे आणि या ठिकाणी पाहूया सुरेख अशी पकड केली ती माटीमेरा संघाच्या कोपरक्षकाने आणि बाद होतोय तो राज पाडावे. दरम्यान चढाई करण्यात पुन्हा एकदा 3री चढाई या ठिकाणी सूरज कांबळेची आणि 3न्ही चढाईमध्ये गुण मिळवले सूरजने. आता चढाई करण्यात आलाय तो आदर्श मिरजोळ संघाचा चढाई निदान देशा पार करून चाललेली चढाई. या ठिकाणी पाहूया एकच चढाई एकच खेळाडू मैदानामध्ये आहे. दरम्यान चढाई चालू आहे या ठिकाणी. खोलवर चढाई या ठिकाणी पाहूया पण पकड करण्याचा काहीचा प्रयत्न करत नाहीत या ठिकाणी आणि पाहूया या ठिकाणी किती खेळाडू बाद केले आहेत. या ठिकाणी पाहूया पंच निर्णय देत आहेत किती खेळाडू बाद आहेत ते. आता मात्र परत एकदा पुन्हा एकदा बक्षीस आले या ठिकाणी. दादा गिरडे यांच्याकडून एकाच चढाईत 3 खेळाडू बाद केले. 105 रुपयात पारितोषिक आहे.
पंचांशी हुज्जत घालू नये, पंच निर्णय देत आहेत. त्यावेळी पंचांशी हुज्जत घालू नये, पंच निर्णय देतील तो अंतिम राहील. दोन पॉइंट या ठिकाणी मिळत आहेत ते आदर्श मिरजोय संघाला. आणि या ठिकाणी टाइम आउट घेतलाय तो आदर्श मिरजोय संघ दिलेला आहे. पंचांनी निर्णय दिलेला आहे. 2 पॉइंट या ठिकाणी मिळत आहेत ते आदर्श मिरजोय संघाला. आणि या ठिकाणी चढाई करतोय तो कांबळे आणि ऑल आउट होतोय तो या ठिकाणी आदर्श मिरजोय संघ. 1+2 असे 3 पॉइंट मिळत आहेत ते जयाबा जैन भाटीमिरा संघाला. दरम्यान चढाई करण्याची पुन्हा एकदा नव्याने आलेला राज पाडावे या ठिकाणी खोलवर चढाई त्याची असेल. पाहूया यशस्वी अशी पकड म्हणता येते राज भाटीमिरा संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी बक्षीस आहे. एकाच खेळाडू 3 खेळाडू बाद केले, एकाच चढाई 3 खेळाडू बाद केले तर दादा घेरडे यांच्याकडून 105 रुपयात पारितोषिक आहे. दरम्यान चढाई करण्यासाठी यशस्वी चढावी. एकाच चढाई 4 खेळाडू बाद केले त्यांनी. या सामन्यामध्ये अद्याप चढाई चालू आहे आणि मध्यरेषेवर येऊन चालू ठेवलेली चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परततोय. या ठिकाणी मध्यंतरासाठी सामना थांबतोय. दरम्यान मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात आहे. चढाई करण्यासाठी आदर्श मिरजोय संघात चढावीर आणि या ठिकाणी पहिल्याच चढाईमध्ये मध्यंतरानंतरच्या बोनस पॉईंट मिळवतो तो आदर्श मिरजोय संघ. दरम्यान 10 गुणांची पिछाडीवरती आहे तो आदर्श मिरजोय संघ आणि 10 गुणांची आघाडी आहे ती भाटीमिरा संघाकडे. आता मध्ये चढाई करतोय तो आर्यन कांबळे. उंच पुरेसा चढावीर आहे. खोलवर चढाई केली सुरुवात बोनस मिळण्याचा प्रयत्न केला होता आणि अद्याप चढाई चालू ठेवली ती मध्यरेषेवर. टाइम आउट करताना या ठिकाणी पाहूया चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय आणि बोनस पॉईंट या ठिकाणी मिळवलाय तो आदर भाटीमिरा संघाच्या खेळाडूने. मध्यंतर चढाई झाली तर दोन्ही संघाच्या पहिल्या चढाईमध्ये 1-1 बोनस पॉईंट मिळाला दोन्ही संघाच्या चढाईदरम्यान. चढाई चालू आहे या ठिकाणी खोलवर चढाई पाहूया. या ठिकाणी अयशस्वी पकड म्हणता येईल ती भाटीमिरा संघाच्या गोपरक्षकाची आणि 1 गडी बाद होतोय तो भाटीमिरा संघाचा. मध्य कोपरा रक्षक दरम्यान चढाई करतो या ठिकाणी पुन्हा एकदा उंचपुरी असं चढाईवीर आर्यन खोलवर चढाई सुरुवात केले. या आधी चढाईमध्ये बोनस पॉईंट मिळवला होता. पुन्हा एकदा बोनस पॉईंटचा प्रयत्न केला होता. आता मध्ये चढाई करण्यात आलेला चढाईवीर यशस्वी असं चढाईवीर आहे तो पाडावे. निदानाचे पार करून चढायला सुरुवात केली. पुन्हा एकदा खोलवर चढाई कोपऱ्याला पाण्याने प्रयत्न केला आणि अतिशय सुंदर कोपऱ्याला पायाने मारलाय आणि 1 गडी बाद करतोय तो राज पाडावे. आता मात्र चढाई करण्यात आलाय तो सूरज कांबळे संघाचा कर्णधार. चढाई करतोय खोलवर चढाई असते कोपऱ्यामध्ये त्यांची आणि पाहूया या ठिकाणी अतिशय झटापट पाहूया किती गडी बाद केले होते. या ठिकाणी बक्षीस होतं. एकाच खेळाडूमध्ये 4 गडी बाद केले असते तर दादा घेरडे यांच्याकडून 105 ओव्हर पाहिजे आणि ते मिळवले. ते सूरज कांबळेने 5 गडी बाद केले या ठिकाणी. सूरज कांबळेने आणि पाहूया अतिशय सुरेख चढाई होती. पकड करण्याचा प्रयत्न करते आणि त्या पकडीतून निसटण्याचा प्रयत्न करत होते ते राज पाडावेने. परंतु चढाई म्हणता येईल आणि बाद होतोय. अशा ठिकाणी लोन चढतोय तो मिरजोय संघावरती.
दरम्यान चढाई करण्यासाठी आदर्श संघात चढाईवीर तसेच या ठिकाणी तसेच या ठिकाणी मैदानामध्ये मंडळाचे सदस्य बाबू शेठ महाप यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तरी त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे. दरम्यान चढाई करण्यासाठी आर्यन कांबळे चढाई संपूर्ण आपल्या संघात परतोय. गडी बाद केला या ठिकाणी. आता मात्र पुन्हा एकदा चढाई करण्याची राज पाडावे यशस्वी असा चढाईवर या ठिकाणी पाहूया. अतिशय सुरेख बोनस मारलाय तो कोपरा रक्षकाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये. दरम्यान चढाई करण्यासाठी आर्यन कांबळे एक उंच पुराशा चढावी यशस्वी चढाईवीर आहे तो. भाटीमेरा संघाचा बऱ्याचशा चढाईमध्ये त्यांनी पॉईंट दिला. चूक केली ती या ठिकाणी आदर्श मिरजोळ संघाच्या क्षेत्ररक्षणे 2 गडी बाद होत आहेत. पुन्हा एकदा राज पाडावे छोटासा असा खेळाडू आहे परंतु तितकं जसं चप्पळ असं त्यांचं चढाई असतात. दरम्यान चढाई करतो या ठिकाणी पाहूया. खोलवर चढाई आहे. पुन्हा एकदा उपरक्षकांनी गोमर्स मारण्याचा प्रयत्न दिसतो आणि पाहूया या ठिकाणी सुरेख अशी पकड करतायत आणि पकड केली आहे. तितका सुंदर असा प्रयत्न केला होता त्या पकडीतून निसटण्याचा पाडावेने परंतु बाद होतोय तो पाडावे. दरम्यान चढाई करण्यात पुन्हा एकदा सूरज कांबळे या ठिकाणी पाहूया. सूरज कांबळे 1 2 3 तिन्ही खेळाडू बाद करत आणि दुसरा लोन करतोय मध्यांतर अंतर आदर्श मिरजोळ संघावरती. आणि बोनस पॉईंट मिळतोय तो आदर्श मिरजोळ संघाला. आर्यन कांबळे चढाई करतोय मिरजोळ संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये. या ठिकाणी चढाई चालू आहे. पाहूया खोलवर चढाई असते त्यांची कायम. गडी त्यांचा प्रयत्न असतो प्रत्येक चढाईमध्ये. पाहूया या ठिकाणी गडी मारण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. खूप रक्षकाला हाताने टिपण्याचा अद्याप चढाई चालू आहे. आणि चढाई संपूर्ण आपल्या संघात परतले. पुन्हा एकदा आर्यन कांबळे चढाई चालू आहे. काहीसा पिछाडीवर पडलाय तो आदर्श मिरजोळ संघ. ती पिछाडी भरून काढायची असेल तर त्यांना चढाई आणि क्षेत्ररक्षणामध्ये पॉइंट मिळवायला लागते. या ठिकाणी चढाई करतोय तो आदर्श मिरजोळ संघात. 7 नंबर चढाई खोलवर चढाई या ठिकाणी पाहूया. बोनस मारण्याचा प्रयत्न केला आणि बोनस देखील मिळवलाय परंतु त्यांना आता मात्र थर्ड रेड या ठिकाणी डू डाय रेड आहे. काही करून या चढाईवरला गडी बाद करावा लागेल. अद्याप चढाई चालू या ठिकाणी पाहूया. खोलवर चढाई इतक्या सुरेख अशी क्षेत्ररक्षण म्हणता येईल ती या आदर्श संघाच्या खेळाडूंना आपल्याला पाहायला मिळाला आणि बाद होतोय तो. भाटीमेरा संघाचा चढाई दरम्यान चढाई करण्याची पुन्हा एकदा आदर्श संघाचा चढाई पाहूया. या ठिकाणी खोलवर चढाई तितकी सुंदर अशी पकड म्हणता येईल ती भाटीमेरा संघाच्या खेळाडूंकडे पाहायला मिळाली आणि बाद होतोय तो आदर्श मिरजोळ संघाचा चढाईवीर. 7 नंबरचा चढाईवीर. दरम्यान चढाई करण्यासाठी पुन्हा एकदा सूरज कांबळे. सूरज कांबळे मला वाटतं आतापर्यंत ज्या चढाई केल्या त्या चढाईमध्ये प्रत्येक चढाईमध्ये पॉईंट मिळाले परंतु आता एक चढाई त्यांची संत किती दिसते. गडी त्यांचा प्रयत्न दिसत नाही आहे. विधान रेषा पार करून मध्य रेषेवर चढाई चालू आहे या ठिकाणी आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परतले. चढाई करण्यासाठी पाडावे
सुरेख असं बाद केलंय ते प्रेक्षकाला पुन्हा एकदा सूरज कांबळे आदर्श क्षेत्ररक्षण आता मात्र सिद्धांतेच्या पार करून चढायला सुरुवात केली. पाहूया या ठिकाणी आता मात्र यशस्वी ठरतोय ते आदर्श मिरजोळ संघाचे चढाई क्षेत्ररक्षक आणि बाद होतोय तो सूरज कांबळे. दरम्यान चढाई करणे पुन्हा एकदा राज पाडावे चढाई आक्रमक असते. दरम्यान चढाई चालू या ठिकाणी 4 खेळाडू मैदानावर असतात. चढाई आणि अतिशय सुरेख अशी चढाई होती. पकड करण्याचा प्रयत्न केला तितकीच उंच उडी मारून निसटण्याचा प्रयत्न केला होता परंतु तितकेच क्षेत्ररक्षण सुंदर म्हणता येईल आणि बाद होतोय तो राज पाडावे. भाटीमिरा संघाचा उंच उडी चढाईवीर आर्यन कांबळे. चढाई चालू या ठिकाणी निदानाच्या पारून करून संतगिरीन चालेल चढाई. दरम्यान अजून चढाई चालू आहे या ठिकाणी आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. काहीसा वेळ काढण्याचा प्रयत्न दिसतोय तो भाटीमिरा संघाचा. आघाडी या ठिकाणी पाहूया झटापट आणि या ठिकाणी बाद होतोय तो चढाईवीर. खूप कशाला प्रयत्न केला होता मारण्याचा पण तितक्याच चपळ क्षेत्ररक्षण आणि बाद केलंय ते आदर्श संघ चढाईवर. दरम्यान चढाईकडे पुन्हा एकदा सामना सामना शेवटी 5 मिनिटं शिल्लक आहे आणि बरोबर तुझी आघाडी येते भाटीमिरा संघाकडे. भाटीमिरा संघ 50 गुण आणि आदर्श मिरजोळ संघ 3रा पुकार. दोस्ती गावकडे ओमसाई कोतवडे. दोन्ही संघांना 3रा पुकार. टाइम आउट घेतलाय तो भाटीमिरा संघाने आणि दोन्ही संघांमध्ये खेळाडूमध्ये बदल केलेले आहेत. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 19 गुणांच्या पिछाडी घेऊन सुरुवात करतोय तो शेवटची 5 मिनिटं शिल्लक असताना आदर्श संघाचा चढावीर 5 मिनिट या ठिकाणी थर्ड आहे हातकांबा गावचे खोत श्रीयुत मुन्ना देसाई या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झाली आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावरती आसनस्थ व्हावे. श्रीयुत मुन्ना देसाई. दरम्यान चढाई करण्यासाठी आदर्श संघाचा चढाई या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई होती. कोपऱ्याला टिपण्याचा प्रयत्न केला होता आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परतले. सामन्यासाठी शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत आणि काहीसा पिछाडीवरती पडलाय तो आदर्श मिरजोळ संघ. दरम्यान भाटीमिरा संघात चढाई संपून आपल्या संघाकडे परतलाय पुन्हा एकदा आणि या ठिकाणी थर्ड आहे डुओ डायरेड आहे. चढाई करतोय तो आदर्श मिरजोळ संघात चढाई या ठिकाणी 5 खेळाडू मैदानामध्ये येते जैन भाटीमिरा संघाची. दरम्यान चढाई या ठिकाणी चालू आहे. खोलवर चढाई आहे. डुओ डायरेड या ठिकाणी काही गुण पॉईंट मिळत पाहिजे आणि अशा पद्धतीने सुरेख अशी पकड केली ती भाटीमिरा संघाच्या खेळाडूंनी. सामन्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे आणि जय हिंद जयाबा संघाकडे प्रचंड अशी गुणांची आघाडी असताना त्यांना टफ फाईट करतोय तो समोरील संघ आदर्श संघ. सामन्याची विजयश्री आपल्याला या क्षणाला जय हिंद जयाबा संघाकडे झुकलेली दिसते. जयाबा जैन संघाचे खेळाडू चढाईसाठी डाव्या कोपऱ्यामध्ये त्यांची हलकीशी अशी चढाई होती कारण आता जे काही करायचे ते आदर्श संघाला करणं फार महत्त्वाचं आहे. सामना हा बराचसा जय हिंद जयाबा संघाकडे या क्षणाला आपल्याला झुकलेला पाहायला मिळतोय. थोड्याच वेळामध्ये या सामन्याचा अंतिम टप्पा येईल आणि आदर्श संघ या क्षणाला हा पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतो. आदर्श संघाचे खेळाडू 4 नंबरची चढाईसाठी जयाबा जैन संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आलेले आहेत.
जय आबा संघाचे उत्तम असं क्षेत्ररक्षण या क्षणाला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आणि निसटण्याचा हा थोडासा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न थोडक्यासाठी हुकलेला आहे आणि या क्षणाला आदर्श संघाचा चढाई करत असताना दोन मैदानाच्या बाहेर जयाबा जैन संघाचे खेळाडू चढाईसाठी आदर्श संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये 4 खेळाडू या क्षणाला क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 विरुद्ध 1 असताना साखळी तोडून निसटण्याचा प्रयत्न, अंतिम टप्प्यामध्ये जाण्याचा प्रयत्न होता, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा हा प्रयत्न होता, परंतु शेवटची फक्त 2 मिनिटं शिल्लक आहेत आणि जयाबा जैन संघाचा खेळाडू चढाई करत असताना दोन मैदानाच्या बाहेर आदर्श संघाचे खेळाडू चढाईसाठी जयाबा जैन संघाच्या निदान रेषा आणि मध्य रेषेच्या दरम्यान चाललेली ही हलकीशी चढाई कोणताही खेळाडू बाद करण्याचा अद्याप त्यांच्या या चढाईमध्ये प्रयत्न दिसत नाहीये, परंतु जे काही करायचे ते आदर्श संघाला करणं गरजेचं आहे, कारण बराचसा हा सामन्याचा कल हा जयाबा जैन संघाकडे या क्षणाला आपल्याला झुकलेला पाहायला मिळतोय. विजयश्री जयाबा जैन संघाकडे झुकलेली पाहायला मिळते आणि चढाईसाठी जयाबा जैन संघाचे खेळाडू चढाईसाठी आदर्श संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये सुंदर अशी सुरेख 15 नंबरचे खेळाडू आहेत. संपूर्ण क्षेत्ररक्षण त्यांनी आपल्या चढाईत हलका असा ठेवलेला आहे. 5 खेळाडू आहेत ते डिफेंड करतायत आणि चढाईसाठी 15 नंबरचे खेळाडू हाताने खेळाडू. शेवटचा फक्त 1 आणि 1च मिनिट शिल्लक आहे. सामना संपण्यासाठी फक्त 1 आणि 1च मिनिट शिल्लक आहे. चढाईसाठी जयाबा जैन संघाचे 15 नंबरचे खेळाडू अत्यंत शांततेने आपल्याला मिळालेली जी आघाडी आहे ती टिकवण्याचा त्यांचा या चढाईमध्ये मानस दिसतोय. चढाई करून आपल्या संघाकडे सुरक्षित परत आदर्श संघाचे खेळाडू थोडक्यातच चढाई संपवून आपल्या संघाकडे म्हणजे मध्य रेषेच्या जवळ उभं असूनच एकाच जागेवरती स्थिरावलेली त्यांची चढाई या क्षणाला आपल्याला पाहायला मिळते. चढाई करतायत मध्यभागी आणि आपल्या संघाकडे सुरक्षित परत. हा सामना या क्षणाला या टप्प्यावर इथे संपलेला आहे. दोस्ती